नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीची जे प्रश्नपत्रिकेचे जे व्हिडिओ सिरीज सुरुवात केलेलं आहे त्या सिरीजमधला हा चौथा व्हिडिओ या ठिकाणी मी तुमच्यासमोर आज सादर करणार आहे, ज्यामध्ये आपण जो पेपर क्रमांक 2 आहे, ज्याच्यामध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाचे एकूण 75 प्रश्नांचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, सिलेक्ट द वर्ड दॅट बिगिन्स विथ द डिफरंट साऊंड्स, म्हणजे वेगळ्या आवाजाने ध्वनीने सुरुवात होणारा शब्द, जसं कॅट, कॅच आणि कॅब. इथे वेगळा कोणता आहे तर सॅट नावाचा जो वेगळा ध्वनी आहे. प्रश्न क्रमांक 2, विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स आर इन करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डरने असणारा या ठिकाणचा शब्द कोणता. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर क्रमांक 1 मध्ये LMNOP हा जो अल्फाबेटिकली कसे आहेत हा करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 3, विच लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग सेट्स आर नॉट द सेम, कोणत्या सेटमध्ये अक्षर हे सेम नाही. तर HH NNPP, इथे GJ म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3, विच वर्ड इज रिलेटेड टू द स्काय, स्काय सी म्हणजे आकाशाशी संबंधित शब्द कोणता. तर डे, नाईट, सन, बाथ. तर आकाशाशी संबंधित कोणता तर सूर्य, सन. नेक्स्ट, विच इज द वर्ड रिलेटेड विथ रीड, रीड सी म्हणजे वाचण्याशी संबंधित कोणता तर हा रेड आहे. रॉंग, येलो. तर रीड आणि राईट म्हणजे लिहिणे आणि वाचणे. प्रश्न क्रमांक 6, विच वर्ड इज करेक्टली रिटन, म्हणजे कोणता शब्द या ठिकाणी करेक्टली म्हणजे स्पेलिंग कोणत्याचं बरोबर आहे. तर ELEPHANT पर्याय क्रमांक 1. बाकीच्यांचं जर निरीक्षण केलं तर स्पेलिंग तुम्हाला चुकीचं आढळून येईल. प्रश्न क्रमांक 7, विच वर्ड इज करेक्ट टू शो दॅट ॲरो, तर ॲरो दाखवणारा म्हणजे हे जे बाणाचं चिन्ह दाखवलेलं आहे, चिन्ह दाखवणारा पर्याय कोणता आहे. तर या ठिकाणी हा असा बाण दाखवलेला आहे तुम्हाला, तर तो बाण कुठे जातो तर डावीकडे, लेफ्ट. क्वेश्चन नंबर 8, कम्प्लीट द वर्ड पझल, वर्ड पझलमध्ये आपल्याला एक लेटर टाकायचे ज्या ठिकाणी हे इथले जे वर्ड 2 शब्द आहेत ते अर्थपूर्ण होतील. जर आपण या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 म्हणजे जर आर जर टाकलं या ठिकाणी तर WORD वर्ड, RED रेड. प्रश्न क्रमांक 9, चूज द करेक्ट अपोजिट वर्ड्स ऑफ डिफीट, डिफीट म्हणजे पराभव, तर विक्ट्री म्हणजे विजय, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10, कम्प्लीट द फॉलोइंग लिस्ट विथ करेक्ट वर्ड, म्हणजे योग्य शब्द वापरून आपल्याला खाली काय करायचे तर खालची या ठिकाणी यादी पूर्ण करावायची आहे. तर डॉग, G पासून गॉड झाला, D. पुन्हा D पासून सुरुवात होणारा शब्द कोणता डुअर म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुन्हा डुअरचा शेवटचा शब्द कोणता R पासून काय ठिकाण रोड या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 11, वेअर विल यू फाइंड द वर्ड डे ब्रेक इन द डिक्शनरी, म्हणजे डिक्शनरीमध्ये आपल्याला शब्दकोशामध्ये डे ब्रेक हा शब्द आपल्याला कुठे पाहायला मिळेल तर बिफोर डे ड्रीम म्हणजे डे ड्रीमच्या अगोदर, पूर्वी. प्रश्न क्रमांक 12, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर बॉडी, आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता. जसं तुम्हाला माहिती आहे की मेंदू, ब्रेन आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 13, ॲज डक्स क्वॅक देन फ्रॉग्स, म्हणजे हे आवाज आहेत तर फ्रॉग्स काय करतात तर क्रोक. हे आपल्याला इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळे प्राण्यांचे आवाज पाहायला मिळतील, एक पोएमच आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 14, फाइंड द ऑड मॅन आउट, गटात न बसणारा शब्द कोणता तर बनाना, ओनियन, ऑरेंज, वॉटरमेलन. बरोबर, बनाना, ऑरेंज आणि वॉटरमेलन हे सगळे फळ आहेत आणि ओनियन हे एक व्हेजिटेबल आहे म्हणजे भाजी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. कम्प्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट वर्ड, एक शब्द आपल्याला वाक्य पूर्ण तयार करायचे, एक अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी. ही इज, इथे इजच्या पुढं क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे कंटिन्युअस फॉर्म येते, म्हणजे ही इज प्लेइंग नाऊ. प्लेज हे सिम्पल प्रेझेंटमध्ये येईल. प्ले वाक्याचं करता म्हणजे इजच्या समोर INGच असलं पाहिजे, म्हणजेच कोणतं पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 16, ATON या अक्षरापासून किती
2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर आपण या ठिकाणी पाहूया ATON पासून पहिला जो शब्द आहे ऑन, ॲट, टू आणि नो असे किती 4 या ठिकाणी शब्द आपल्याला तयार होतील, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुढं कोणत्या चित्राच्या नावात सर्वात जास्त अक्षरे आहेत? तर पहिल्यांदा तुम्हाला याचं स्पेलिंग यायला पाहिजे. लॉयन, फॅन आणि त्याच्यानंतर या सगळ्या शब्दांचं जर तुम्ही स्पेलिंग जर केलं तर तुम्हाला ब्रश BRUSH याच्यामध्ये याचं स्पेलिंग याच्यामध्ये जे अक्षर आहेत ते सर्वात जास्त तुम्हाला पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 18. टेंट या शब्दासाठी मराठी शब्द कोणता? टेंट म्हणजे काय? तर तंबू. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 19. टॉय शॉपमध्ये काय मिळेल? टॉय शॉपमध्ये तुम्हाला काय मिळतील? तर खेळण्याच्या दुकानामध्ये आपल्याला खेळणीच मिळणार आहेत ना. प्रश्न क्रमांक 20. डू नॉटचे संक्षिप्त रूप. डू नॉट आपण कसं लिहितो? तर अशा प्रकारे डोंट. प्रश्न क्रमांक 21. खालीपैकी स्मूथ गुळगुळीत असणारे काय? म्हणजे सरफेसनुसार. तर गुळगुळीत काय असते आपल्याला या ठिकाणी? ग्लास. प्रश्न क्रमांक 22. फ्राय केलेला अन्नपदार्थ कोणता? ब्रेड, टी, पेढा, पोटॅटो वडा. तर पोटॅटो वडा हा फ्राय म्हणजे तळलेला या ठिकाणी असतो. मी लिहू शकतो या अर्थाचे वाक्य कोणते? मी लिहू शकतो म्हणजेच आय कॅन राईट. पर्याय क्रमांक 3. क्वॅक, क्वॅक हा आवाज कोणाचा आहे? क्वॅक क्वॅक हा आवाज कोणाचा आहे? तर डक, बदकाचा आवाज आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीपैकी सर्वात जास्त पाय असणारा पर्याय कोणता? तर स्पायडर म्हणजे कोळ्याला सर्वात जास्त या ठिकाणी पाय असतात. बरोबर. तर ही झाली आपली इंग्रजीचे एकूण 25 प्रश्न. आता वळूया आपल्या बुद्धिमत्तेच्या 25 प्रश्नाकडे. तर बुद्धिमत्तेचे प्रश्न अतिशय काळजीपूर्वक समजावून घेणं तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. तर जर एक स्पष्टीकरणामध्ये जर तुम्हाला एखादा दुसरा पर्याय सुचत असेल, येत असेल, तर कृपया त्याचा क्रमांक काय करा? कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 26 पाहूया या ठिकाणी आपण. तबला, तंबोरा, गायक, हार्मोनियम या गटात न बसणारा शब्द कोणता? तर आपण जर पाहिलं तर तबला, तंबोरा, हार्मोनियम हे वाद्य आहेत, तर गायक हा एक व्यक्ती आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27. 9, 10, 11, 12 या गटात न बसणारे पद कोणते? तर 9, 10, 11, 12 याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 11 बसणार नाही, कारण 11 ही काय हो? तर या ठिकाणी 11 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे ही गटात बसणार नाही. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28. 3, 10, 17, 24, 30, 28, 45 या मालिकेत चुकीचे पद कोणते? तर आपण जर या मालिकेचं जर काळजीपूर्वक जर एक लक्ष टाकलं तर आपल्याला प्रत्येकामध्ये या ठिकाणी +7 होताना दिसतील. 3मध्ये 7 टाकले तर 10 झाले, 10मध्ये 7 टाकले तर 17 झाले, 17मध्ये 7 टाकले तर 24 झाले, 24मध्ये 7 टाकले तर या ठिकाणी आपल्याला किती यायला पाहिजे? 31 यायला पाहिजे, पण या ठिकाणी किती आले? 30 आले. मग 31मध्ये 7 टाकलं तर 38, 38मध्ये 7 टाकलं तर 45. या ठिकाणी यायला पाहिजे किती? 31 यायला पाहिजे, पण आलेत किती? 31. म्हणून पर्याय क्रमांक 2. 2005चा प्रजासत्ताक दिन जर बुधवारी येत असेल तर याच वर्षी 1 मार्चला कोणता वार येईल? तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचे आहेत की आता प्रजासत्ताक दिन कधी असतो? तर 26 जानेवारीला असतो, बरोबर. आणि 1 मार्च, तर ह्या दरम्यान एकूण दिवस किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी काढावे लागणार आहेत. तर जानेवारी महिन्याचे जर आपण पाहिले तर 26 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत तर किती दिवस येतील आपल्याला? हे येतील एकूण 5 दिवस. आणि 1 मार्च, मार्च महिना पूर्ण. मार्च महिना किती दिवसांचा असतो? तर मार्च महिना असतो, मार्च महिन्याचे पूर्ण दिवस, बरोबर.
तर आपण काय जानेवारी महिन्याचे किती दिवस पकडले 26 पासून 31 पर्यंतचे 5 आणि 2005 सर्वसाधारण वर्ष असल्यामुळं फेब्रुवारीचे दिवस येतील त्या ठिकाणी 28 बरोबर. आणि मार्च महिन्याचा किती 1 दिवस बरोबर. तर या एकूण दिवसाची आपल्याला बेरीज करायची. 8 आणि 5 13 आणि 1 14ला 4 हातचाला 1 आणि 2 ने 3 एकूण किती झाले 34 दिवस झाले. याला आपल्याला 7 दिवसानं म्हणजे याचे आठवडे करायचे. 7 चोक किती 28. 28 नंतर पुढे किती उरलेत 6 दिवस उरले बरोबर. पुढं आपल्याला 6 दिवस जायचे म्हणजेच तर बुधवार नंतर 6 दिवस किती गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. 1 2 3 4 5 6 6 दिवस आपण पुढे गेलो तर आपल्याला कोणता वार मिळणार आहे मंगळवार. मंगळवार असणारा पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 30. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद दिलेल्या पर्यायातून शोधा आपल्याला. तर काय करायचे तर क्रमाने येणार पद या मालिकेवर जर लक्ष टाकलं तर आपल्या लक्षात येईल की ही मूळ संख्यांची मालिका आहे. याच्यामध्ये पुढचं येणारं पद म्हणजे कोणतं 107 ही संख्या मूळ संख्या आहे. प्रश्न क्रमांक 31. प्रश्न आकृतीत पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल हे उत्तर आकृतीमध्ये शोधा. पाण्यातील प्रतिबिंब तर अतिशय हा भाग अतिशय सोपा आहे. तर पाण्यातील प्रतिबिंब काय तो वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर जातो म्हणून पर्याय क्रमांक 2. 32चं जर पाहिलं तर आपण पर्याय क्रमांक याचं देखील 2च येणार आहे उत्तर. काळजीपूर्वक निरीक्षण करा. आणि आता इथे पहिल्या पदाचा जसा दुसऱ्या पदाशी संबंध आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी संबंध आहे. तो संबंध आपल्याला या ठिकाणी काय करायचे शोधायचे. तर 73ला 10 तर 98ला किती तर बघा 73 म्हणजे 7 आणि 3 किती झाले अंकांची बेरीज 10 झाली बरोबर. मग जर आपण अशाच प्रकारे जर केलं 9 आणि 8 यांची बेरीज केली की तर 17 येणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 1. म्हणजे संख्येमधल्या अंकांची बेरीज म्हणजे पुढची संख्या. प्रश्न क्रमांक 34. 34मध्ये जर पाहिलं तर बघा या ठिकाणी आकृत्या दिलेल्या आहेत. पहिल्यांदा इथं किती आहेत तर 1 2 3 वर्तुळ आहेत. या 3 वर्तुळाचे किती झालेत तर या ठिकाणी 2 वर्तुळ आहेत. त्याचप्रमाणे इथं देखील 3 त्रिकोण आहेत 1 2 3. मग आता या 3 त्रिकोणाचे किती होणार आहेत तर 2 त्रिकोण म्हणजेच पर्याय क्रमांक 3. हे 2 त्रिकोण नाही आहेत कारण हा चौकोन या ठिकाणी आपल्याला वर पाहायला मिळणार नाही. पुढं प्रश्न क्रमांक 35. मडक्यांची उतरण तर गवताची गंजी असं पण म्हणतो. आरशातील प्रतिमा काय होते तर डावीकडची उजवीकडे आणि उजवीकडचे डावीकडे होते म्हणजे PKची काय होणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 37. तर हे देखील आरशातील प्रतिमा आहे. ती आहे तर डावीकडचा उजवीकडचा डावीकडे याप्रमाणे पर्याय क्रमांक 3. तुम्ही पडताळणी करू शकता. प्रश्न क्रमांक 38. तुमचा मित्र आईला स्वयंपाकात मदत करीत आहे हे तुम्ही पाहिले तर तुम्ही काय कराल बरोबर. तर तुम्ही काय करताल त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करताल आहे की नाही. आईला मदत करण्यामध्ये कसली लाज आहे का आपल्याला तर निश्चितच नाही. समयसूचकता या शब्दातील मधले अक्षर कोणते समयसूचकता तर बघा मधले अक्षर कोणतं आहे समयचकता म्हणजे मधला अक्षर सु म्हणजे पर्याय कोणता पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 40. एका पक्षी संग्रहालयात कबुतरे मोकळे फिरत आहेत तुम्ही काय करणे योग्य ठरेल तर काय करणे योग्य ठरेल तर कबुतरांना त्रास तर निश्चितच देता येणार नाही. त्यांना खडे मारता येणार त्यांना पकडण्याचा प्रयत्न पण निश्चित करता येणार. तर मग आपण काय करूया त्यांचं फक्त निरीक्षण करूया. 41 आपल्याला एक संख्या मालिका दिलेली आहे. या ठिकाणी वरील संख्या मालिकेत 3 पूर्वी 5 किती वेळा 3 पूर्वी 5 किती वेळा आलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता 3 पूर्वी 5 इथे 1 वेळा आणि इथे 2 वेळा. 2 वेळा सांगणारा पर्याय कोणता पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 42. शुभदाने 20 फेब्रुवारी 2004 ते 15 मार्च 2004 पर्यंत दूध घेतले तर किती दिवस घेतले तर आता 20 फेब्रुवारी 2004 हे लीप वर्ष आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे या ठिकाणी किती दिवस 29 दिवस असणार. मग फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस दूध घेतलं तर 20 फेब्रुवारीपासून 29 फेब्रुवारीपर्यंत जर आपण मोजलं तर फेब्रुवारीचे किती दिवस येणार आहेत या ठिकाणी 10 आणि मार्च महिन्याचे किती तर 15 असे किती झाले एकूण 25 दिवस म्हणजे शुभदाने 25 दिवस. 25 दिवस सांगणारा पर्याय कोणता पर्याय क्रमांक 1. तर वळूया प्रश्न क्रमांक 43 कडे. तर देविकाचा रांगेतील डावीकडून 5वा
आणि उजवीकडून 19वा क्रमांक आहे, तर त्या रांगेतील बरोबर मध्यभागी येणाऱ्या शंभूचा क्रमांक किती असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 ठेवून काढूया. अर्थात समजा जर आपण काय केलं तर शंभूचा 12वा क्रमांक धरला अर्थात, तर शंभूच्या एकूण रांगेमध्ये किती असणार आहे? शंभूच्या डावीकडे 11 आणि उजवीकडे 11 म्हणजे 11 आणि 11 किती? 22 आणि शंभूचा एक क्रमांक किती? 23 म्हणजे रांगेत किती असणार आहे? 23. मग जर आपण शंभूचा क्रमांक 12वा धरला तर या अटीप्रमाणे आपल्याला अटीप्रमाणे वरील माहिती आपल्याला त्या रांगेमध्ये लागू करता येईल का ती पाहूया आपण. तर एकूण रांगेत अर्थात 23 विद्यार्थी असणार आहेत. तर पाहूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 बरोबर. तर 23मध्ये पहिल्यांदा आपण शंभूचा 12वा क्रमांक पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर या ठिकाणी असणार आहे शंभू बरोबर. तर तिच्या डावीकडे किती असणार आहेत? आता 11 असतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि उजवीकडे देखील 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बरोबर. तर इथपर्यंत ती माहिती अगदी अचूक आलेली आहे. मग आता पाहूया आपण की देविकाचा रांगेतील 5वा क्रमांक. आता ही माहिती आपल्याला व्हेरीफाय करता येईल का? तर सपोज आपण आता इथे देविकाचा डावीकडून 5वा क्रमांक पकडूया. 1 2 3 4 5 म्हणजे या ठिकाणी आहे बरोबर देविका. आता हाच तिचा क्रमांक उजवीकडनं 19वा येतो का पाहूया. इथपर्यंत किती? 12 12 13 14 15 16 17 18 19 म्हणजे आपण जो पर्याय पकडला होता तो पर्याय अगदी अचूक आहे. म्हणजेच शंभूचा क्रमांक किती असणार आहे? 12. प्रश्न क्रमांक 44. श्रीकृष्ण बालुरेचे वय 5 वर्ष आहे व त्याच्या आईचे वय 29 वर्ष आहे. श्रीकृष्ण बालुरे जेव्हा 11 वर्षाचा होईल तेव्हा त्याच्या आईचे वय किती असेल? तर 11 वर्ष म्हणजे त्याच्या वयामध्ये किती वाढ झाली? 6 वर्षाची वाढ झाली बरोबर. मग अर्थात त्याच्या आईचं वयसुद्धा किती वर्षाने वाढणार आहे? 6 वर्षाने. मग सपोज जर आपण 29मध्ये जर हे 6 टाकलं तर किती होणार आहे? 35 म्हणजे 35 सांगणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 2. पुढं प्रश्न क्रमांक 45. महात्मा पितामह नेताजी लोकमान्य. तर या ठिकाणी हे येणार नाही तर काय येणार आहे? स्वातंत्र्य. हे लोकांनी दिलेलं ह्या सन्मान आहे हा. प्रश्न क्रमांक 46. डोंगी होडी जहाज. तर याच्यामध्ये जो पुढचा पर्याय आहे तो येणार आहे आगबोट. तर काय येणार आहे? तर आकारानुसार हे म्हणजे पाण्यामध्ये वाहणाऱ्या वाहतुकीची साधने आहेत. प्रश्न क्रमांक 47. पालते होणे, रांगणे, उभे राहणे. तर याच्यामध्ये आपण काय करूया? पुढचा पर्याय म्हणजे चालणे. प्रश्न क्रमांक 48. एका भिंतीवर त्रिकोण, चौकोन, पंचकोन व षटकोन या 4 आकृत्या ओळीने क्रमाने रेखाटलेल्या आहेत. तर एकूण आकृत्या 50 असल्यास 23व्या क्रमांकावर कोणती आकृती येईल? तर विद्यार्थी मित्रांनो तर फार असं याला हा थोडासा वेळखाऊ प्रश्न आहे आणि तुम्ही जर असं क्रमांकाने समजा असे जर आपण काय केले आपल्याला 23व्या क्रमांकाची आकृती या ठिकाणी काढायची कोणती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि 23व्या क्रमांकाची काढायची असेल तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय करूया? पहिल्यांदा कोणता येणार आहे? तर पहिल्यांदा या ठिकाणी येणार आहे त्रिकोण बरोबर. त्याच्यानंतर येणार आहे चौकोन. चौकोनानंतर येणार आहे पंचकोन. पंचकोनानंतर येणार आहे षटकोन. तर अशा प्रकारे जर आपण 23व्या क्रमांकावर जर गेलो तर आपल्याला 23व्या क्रमांकावरती क्रमांक 4ची म्हणजे पंचकोन ही आकृती या ठिकाणी मिळणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या वहीवरती याला हे एक उदाहरण काय करू शकता? सोडवू शकता. प्रश्न क्रमांक आता 49कडे जाऊया. खालीलपैकी कोणती गोष्ट योग्य ठरेल? गायत्री खोकलताना तोंडासमोर हात रुमाल धरत नाही म्हणजे ही तर चुकीची आहे. प्राजक्ता टूथब्रशने दात स्वच्छ करते
तर ही देखील योग्य आहे. आपण नदीमध्ये कचरा टाकावा, आपण रस्त्यावर केळीच्या साली टाकाव्यात, तर अर्थात या तिन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. तर योग्य गोष्ट कोणती असणार आहे? पर्याय क्रमांक 2 म्हणजे प्राजक्ता टूथब्रशने आपले दात काय करते? तर स्वच्छ करते. प्रश्न क्रमांक 50. खाली काही शब्द दिले आहेत, सर्व शब्दामध्ये प हे अक्षर किती वेळा आलेलं आहे? तर प हे अक्षर वेळा. तर आपण अतिशय बारीकीने जर याचं शब्दांचं निरीक्षण केलं तर प हे जे अक्षर आहे या शब्दामध्ये किती वेळा आलेलं आहे? तर 4 वेळा आले. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 51. ना, क, ई, वा, ते ही अक्षरे क्रमाने जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील पहिले अक्षर कोणते ते निवडा. पहिल्यांदा याच्यापासून शब्द कोणता होतो? तर ना, ते, वाईक हा शब्द तयार होतो. बरोबर. तर मधलं अक्षर कोणतं आहे? वाय. तर मधल्या अक्षराच्या उजवीकडील पहिले अक्षर हे मधलं अक्षर, याच्या उजवीकडील पहिलं अक्षर कोणतं? ई. ईचा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 52. तर 52 आपल्याला काय सांगतो की एका रांगेत 27 मुले क्रमाने उभे आहेत. सौरभ हा शेवटून 5व्या क्रमांकावर उभा असल्यास त्याचा सुरुवातीपासूनचा क्रमांक कितवा असेल? म्हणजे एकूण मुलं किती आहेत? तर एकूण मुलं आहेत 27. आपण अशा प्रकारच्या 27 या ठिकाणी रांग करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 आणि 27 असे एकूण किती आहेत? 27 मुलं क्रमाने. सौरभ हा शेवटून 5व्या क्रमांकावर म्हणजे उजवीकडून. तर 1 2 3 4 5. तर या ठिकाणी आपल्याला सौरभ आढळून. बरोबर. तर सौरभचा सुरुवातीपासून म्हणजे डावीकडूनचा क्रमांक कितवा असेल? पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. तर कितवा क्रमांक असेल? 23वा. 23वा क्रमांक सांगणार आहोत. पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 53. सोबतच्या आकृतीवरून म पासून क पर्यंत जाताना म्हणजे इथून इथपर्यंत जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागेल? तर काळजीपूर्वक जर निरीक्षण केलं तर आपल्याला एकदाही या ठिकाणी डावीकडे वळायची गरज पडणार नाही. प्रश्न क्रमांक 54. कपाला बशी म्हटले, बशीला डबा म्हटले, डब्याला पळी म्हटले, पळीला चमचा म्हटले, तर लाडू कशात भरून ठेवले असतील? तर आपण काय करतो? तर लाडू डब्यात भरून ठेवतो. बरोबर. आणि या ठिकाणी डब्याला काय म्हटलेलं आहे? तर डब्याला पळी म्हटलेलं आहे. म्हणजे मग आपण लाडू कशात ठेवणार आहोत? पळीमध्ये. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24. 24 मीटर लांबीचे दोरीचे 3-3 मीटर लांबीचे तुकडे करायचे असल्यास किती ठिकाणी कापावे लागतील? तर किती तुकडे होतील पहिल्यांदा आपल्याला? तर अशा प्रकारची ही एक दोरी आहे. बरोबर. तर या दोरीचे आपल्याला किती? 3-3 मीटर कापायचे. बरोबर. तर आता किती तुकडे होतील बघा. तर 8 तुकडे होणार आहेत. तर आपल्याला कितीदा कापावे लागेल? हे 1 2 3 4 5 6 7. आता 8 तुकडे झाले का पहा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8. आता हे 8 तुकडे कुठून झाले? तर दोरी 24 मीटरची आहे. 3 मीटरप्रमाणे त्याचे 8 तुकडे होणार आहेत. मग आपण दोरी किती ठिकाणी कापली? 1 2 3 4 5 6 7. 7 ठिकाणी कापली. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 56. वरील अक्षरमालेत सर्वाधिक वेळा आलेले अक्षर कोणते? तर अक्षरमालिका जर आपण नीट वाचली तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. प्रश्न क्रमांक 57. काय सांगतो? 312 बरोबर बदक, 214 बरोबर कदर, तर कबर बरोबर काय? या ठिकाणी आपल्याला कॉमन काढावायचं आहे. पहिल्यांदा आपण काय करूया? 312 बरोबर बदक, त्याच्यानंतर 214 बरोबर कदर. बरोबर. तर पाहूया तुम्ही. इथे क आहे, इथे क आहे आणि इथे पण. आता आपल्याला काय करायचं? या ठिकाणी
कॉमन अक्षर काढायचे, बरोबर. क आणि क साठी आपण काय करूया, मग इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. क या अक्षरासाठी 2 अंक घेतला, बरोबर. त्याच्यानंतर इथे द आहे आणि इथे पण द आहे, तर द साठी काय करूया आपण, हा 1 नंबरचा अक्षर घेऊया, बरोबर. तर द बरोबर 1. आता उरलीत किती अक्षर आहेत, तर इथे 1 2 1 2 ही कटली, तर इथे ब उरलं. तर या ठिकाणी आपण ब साठी घेऊया 3 आणि इकडे र साठी घेऊया 4. तर अशा प्रकारे आपण अक्षरांचे क्रमांक कॉमन पद्धतीनं काढले, बरोबर. तर मग आता आपल्याला कोणता शब्द ठरवायचा आहे, तर क बरं. क साठी काय घेतले आपण, 2, बरोबर. ब साठी काय या ठिकाणी 3, बरोबर. आणि र साठी काय पकडलं आहे, र साठी 4, म्हणजे 234. कोणता क्रमांक आहे, तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 58. वरील अक्षरमालेत कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आलेले आहे, तर अक्षरमालिकेचं निरीक्षण केल्यास ई हे अक्षर सर्वात जास्त वेळा आलेले आहे. प्रश्न क्रमांक 59. वरील अक्षरमालेत मधल्या अक्षराचा क्रमांक कोणता असेल. मधल्या अक्षराचे तुम्ही मोजा, एकूण किती आहेत. त्याच्यानुसार जर पाहिलं तर आपण मधल्या अक्षराचा क्रमांक असणार आहे 10. म्हणजे किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. आता 19 आहेत, म्हणजे इकडनं 9 आणि इकडनं 9 असणार आहे, म्हणजे मधल्या अक्षराचा क्रमांक किती असणार आहे, अर्थात 10. प्रश्न क्रमांक 60. दिनकर व प्रकाश गाणे म्हणतात, प्रकाश व गणेश तबला वाजवतात, तानाजी व प्रकाश सूरपेटी वाजवतात, तर तिन्ही प्रकारात असणारा कोण आहे. आता दिनकर व प्रकाश गाणे गातात, म्हणजे ठीक आहे. प्रकाश व गणेश तबला, म्हणजे प्रकाश गाणे पण गातो, तबला पण वाजवतो. तानाजी व प्रकाश सूरपेटीसुद्धा वाजवतो, म्हणजे सर्व प्रकारात येणारा कोण आहे, तर प्रकाश. पर्याय क्रमांक 1. पुढे चला. खालील संख्यामध्ये किती मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. गटात न बसणारे पाहायचे आपल्याला या ठिकाणी. जानेवारी, मार्च, अश्विन, भाद्रपद. तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर अश्विन हा गटात न बसणार आहे, कारण हा मराठी महिना आहे, तरी आणि 2 मराठी महिने आहेत, तर कारण या जानेवारी, मार्च आणि भाद्रपद या तिन्ही महिन्याचे 31 दिवस असतात, तर अश्विन महिन्याचे 29 दिवस असतात. मग अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर निश्चितच महिन्याचे दिवस, मराठी महिन्याचे दिवस आपल्याला पाठ करावे लागणार आहेत. प्रश्न क्रमांक 63. 749 831 848 523. तर या ठिकाणी जर आपण वरवर निरीक्षण केलं तर ही 848 ही समसंख्या आहे, बाकीच्या तिन्ही संख्या कशा आहेत, विषम संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 64. 64 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर गटात न बसणारं कोणतं आहे, तर गटात न बसणारी जी आकृती आहे ती आहे क्रमांक 3ची. अतिशय काळजीपूर्वक ह्या बुबुळावरती तुम्ही थोडंसं फोकस करा. प्रश्न क्रमांक 65. दिलेल्या अक्षरमालेचे निरीक्षण करून खालील प्रश्नात गटात न बसणारा पर्याय शोधायचे. तर ही अक्षरमालिका या ठिकाणी आपल्याला, तर DV HR MM FU. तर डीचा क्रमांक किती आहे, 4. व्हीचा क्रमांक किती आहे, 22. 22 आणि 4 किती झाले, 26. त्यानंतर Hचा क्रमांक किती आहे, 8. Rचा क्रमांक किती आहे, 18. 18 आणि 8 किती झाले, 26. Mचा क्रमांक किती, 13. या Mचा किती, 13. 13 आणि 13 किती, 26. त्याच्यानंतर Fचा क्रमांक किती, 6. Uचा किती, 21. 21 आणि 6 किती, 27. म्हणजेच गटात न बसणारा पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 66. निळा हुशार खोडकर. तर निळा हुशार खोडकर हे सगळे विशेषण आहेत, यात बसणारं कोणतं, तर सुरेल, कारण शत्रुता, गोडी आणि चपळे हे भाववाचक नाम आहेत. प्रश्न क्रमांक 67. सन 1984 1996 1960. तर वरील हे सगळे काय आहेत, हो तर लीप वर्ष आहेत. तर मग याच्यात बसणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 4. तर याला 400ने भागावं लागेल आणि या वरच्याला आपल्याला 4ने भागावं लागेल, बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 68. घड्याळात दोन्ही काट्यामध्ये किती वाजता विशाल कोन होईल. तर आपण जर पाहिलं तर याचं जर अचूक पर्याय, तर अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे जर आपण एक घड्याळ काढलं तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, इथे असणार आहेत 12 6 3 9. इथे वाजतील किती, 8, बरोबर.
मग जेव्हा 8 वाजतील तेव्हा मिनिट काटा असणार आहे 12वर आणि तास काटा असणार आहे 8वर. म्हणजे या दोनांमध्ये कोणता कोण आहे तर विशाल कोण आहे. प्रश्न क्रमांक 69. प्रश्न आकृतीमध्ये काय आकृतीमधून काय प्रश्न आकृतीसारखी दिसणारी आकृती. तर आपण अतिशय बारीकीने जर निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी आढळून येईल. प्रश्न क्रमांक 70. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. तर तिरंगा 3 तर इंद्रधनुष्य 7. प्रश्न क्रमांक 71. 43 5 तर 24. 43 जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर 4 गुणिले 3 भागिले 2 वजा 1 अशा प्रकारे. म्हणजेच बघा 4 त्रिकम 12 बरोबर. 12 भागिले 2 म्हटलं तर किती येते 6 वजा 1 म्हटलं तर किती येते 5 बरोबर. त्याचप्रमाणे 2 गुणिले 4 2 गुणिले 4 भागिले 2 वजा 1 बेचोक 8. याला 2 भागलं तर बेचोक 8 पुन्हा 4. त्याच्यानंतर 4मधून 1 काढला म्हणजे किती राहिले 3. 3 सांगणारा पर्याय कोणता पर्याय क्रमांक 2. पुढं प्रश्न क्रमांक 72. अशा प्रकारच्या आकृत्यांचं आपल्याला अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण करावं लागणार आहे. तर 72चा जो अचूक पर्याय तो आपल्याला पर्याय क्रमांक 4 मिळणार आहे. तुम्ही याचं बारीकीने निरीक्षण करा. एका सांकेतिक भाषेत 2 साठी 3 7 साठी आणि 7 आणि 11 याप्रमाणे मूळ 7 साठी 11 असं पाहिजे या ठिकाणी. तर मूळ संख्येसाठी पुढील मूळ संख्या येतात. तर या मालिकेत सांकेतिक भाषेत या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह पकडायचं आहे. 3 गुणिले 13 वजा 23 बरोबर किती. तर आपण पाहूया. तर जसं 2 साठी 3 ही मूळ संख्या आहे मग 3 साठी येणार आहे 5 बरोबर. त्याच्यानंतर 5 साठी येणार आहे 7 7 साठी 11 11 साठी 13 पुढची येणार आहे 13 साठी कोणती 17 17 साठी 19 19 साठी 23 23 साठी 29 इथपर्यंत आपल्याला पुरेसं आहे. मग काय करायचं आपल्याला 3 गुणिले 13 वजा 23. आपण 3ला काय केलं आहे तर 5 3 म्हणजे 5 बरोबर. आणि 13 साठी कोणती पकडली आपण तर 13 साठी 17 वजा 23. 17 5 किती 85. आणि 23 साठी कोणती पकडली तर 23 साठी आपण पकडले 29. म्हणजेच हा दोघांचा गुणाकाराला 85 आणि 23 याच्यातून 23 वजा करायचे म्हणजे किती 29 वजा करायचे. तर केले तर किती येणार आहे आपला पर्याय क्रमांक तर पर्याय क्रमांक 3 56 आपल्याला बाकी मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 74. 24 फेब्रुवारी 2012 रोजी जन्मलेल्या जगदीशपेक्षा आशुतोष 7 दिवसांनी लहान आहे. तर आशुतोषची जन्मतारीख किती. तर जन्मतारीख आपल्याला काय करायची या ठिकाणी लहान आहे म्हणजे पुढं जाणार आहे बरोबर. पुढं किती दिवस जायचे तर आपल्याला तर पुढं 7 दिवस या ठिकाणी जायचं आहे. तर मग फेब्रुवारी 2012 म्हणजे लीप वर्ष आहे म्हणजे फेब्रुवारीचे कोणते दिवस असणार आहे. तर पुढं जर आपण जर गेलो किती दिवस 7 दिवस 24 फेब्रुवारी 25 26 27 28 29 1 2 1 2 3 4 5 6 7 दिवस. म्हणजे त्याचा जन्म कधी आहे 2 तारीखला म्हणजेच 2 मार्च. शेवटचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत डी बरोबर 7 के बरोबर 3 एम बरोबर 28 टी बरोबर 0 जे बरोबर 4 तर ही आपल्याला पदावली दिलेली आहे. या पदावलीप्रमाणे आपण मांडूया. एम साठी काय दिलेले आहे तर एम साठी दिलेले आहे आपल्याला 28 बरोबर भागिले जे साठी काय दिलं आहे तर जे साठी 4 दिलेलं आहे बरोबर अधिक डी साठी काय दिलं आहे 7 गुणिले के साठी काय दिलेलं आहे आपल्याला के साठी दिलेलं आहे 3 वजा टी साठी काय दिले आहे तर 0. कंचे भागोभेव प्रमाणे करूया. पहिल्यांदा हा भागाकार 4 7 28 4 अधिक तर या दोघांचा गुणाकार 7 त्रिक 21 बरोबर. तर हे 0ला 0 21 आणि 7 किती 28. तर 28 सांगणारा पर्याय कोणता पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे
आपण या सिरीजमधल्या या दुसऱ्या प्रश्नपत्रिकेचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. व्हिडिओला आवडल्यास निश्चित तुमच्या मित्रांना शेअर करा.